श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। प्रत्येक महिन्याला पौर्णिमा येत असते, पण आता जी येणारी पौर्णिमा आहे 6 ऑक्टोबर 2025 या दिवशी येणारी जी पौर्णिमा आहे, या पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे। तर बघा, या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा म्हटलं जातं। या दिवशी आपल्याला वेगवेगळ्या देवी देवतांचं पूजन आपल्याला करायचं असतं, त्याचबरोबर आपल्याला भरपूर सेवा सुद्धा करायच्या असतात। तर या दिवशी आपल्याला कोणत्या देवतांचे पूजन करायचं आहे, आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहे, तर ही कोजागिरी पौर्णिमा आपल्याला कशी साजरी करायची आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। कोजागिरी या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या खूप जवळ आलेला असतो आणि या दिवशी चंद्रातून विशेष सकारात्मक जी ऊर्जा असते ती आपल्याला जास्त मिळत असते। त्यामुळे या दिवशी बघा, चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवलेलं दूध पिलं की त्याचं विशेष महत्त्व आहे, कारण दुधामध्ये सुद्धा चंद्राच्या सकारात्मक लहरी असतात। त्यामुळे आपण ते दूध पिल्यामुळे आपली रोग प्रतिकार शक्ती सुद्धा वाढते। त्यामुळे प्रत्येकाने या दिवशी चंद्राच्या प्रकाशामध्ये दूध ठेवून प्रत्येक व्यक्तीने पिलंच पाहिजे। आपले बरेच रोग सुद्धा नाहीसे होतात। त्याचबरोबर बघा, पौराणिक कथेनुसार कोजागिरी पौर्णिमा या दिवशी माता लक्ष्मी यांचा जन्म झालेला आहे। बघा, वर्षभर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी त्याचबरोबर लक्ष्मी ही स्थिर स्वरूपामध्ये राहावी हे प्रत्येकांना वाटत असतं। त्यामुळे हा कोजागिरी पौर्णिमा हा जो दिवस आहे तो विशेष आहे। या दिवशी आपल्याला माता लक्ष्मींची विशेष सेवा करायची आहे। त्याचबरोबर बघा, असंही म्हटलं जातं की या दिवशी भगवान विष्णू, माता लक्ष्मी, कुबेरदेव, इंद्रदेव हे पृथ्वीवर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वीवर भ्रमण करत असतात आणि कोजागर म्हणजे कोण जागर करत आहे असं ते म्हणत असतात, असंही म्हटलं जातं। त्यामुळे बघा, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जागरणाला सुद्धा खूप महत्त्व आहे। त्यामुळे प्रत्येकाने या दिवशी रात्री न झोपता जागर राहिलं पाहिजे आणि विशेष सेवा सुद्धा केल्या पाहिजेत। बघा, जी व्यक्ती या दिवशी म्हणजे लक्ष्मी माता, भगवान विष्णू यांची विशेष सेवा करत असतात, त्यांच्या घरामध्ये वर्षभर कशाचीच कमी पडत नाही। त्यांची उत्तरोत्तर खूप प्रगती होते। त्यांच्यासाठी वेगवेगळे यशाचे मार्ग सुद्धा खुले होत असतात। त्याचबरोबर बघा, याच्या उलट ज्या घरामध्ये कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सगळीकडे लाईट बंद आहे, तर त्या घरातील व्यक्ती झोपलेल्या आहेत, तर अशा घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर स्वरूपामध्ये राहत नाही। तर अशा घरामध्ये जी लक्ष्मीची मोठी बहीण आहे अलक्ष्मी, तर ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि ती आपल्या घरामध्ये स्थिर स्वरूपामध्ये राहते। अलक्ष्मी आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या घरामध्ये नेहमी भांडणं, कटकटी, त्याचबरोबर पैसा घरामध्ये न टिकणं, आजारपण येणं, अशा वाईट गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला पूजा मांडणी करून आपल्याला सर्व देवी देवतांची पूजा करायची आहे, त्यांची सेवा सुद्धा करायची आहे। कोजागिरी पौर्णिमा म्हणजे आता कोजागिरी पौर्णिमा 6 तारखेला म्हणजे सोमवारी 12:23 दुपारी येत आहे आणि ती दुसऱ्या दिवशी म्हणजे 7 तारखेला सकाळी 9:16 आहे। त्यामुळे 6 तारखेला रात्री आपल्याला कोजागिरी पौर्णिमा साजरी करायची आहे। तर रात्री 12 वाजता तुम्ही पूजा मांडणी केला तरी चालतं, किंवा बघा, ज्यांना शुभ मुहूर्त बघूनच त्यांना पूजा करायची आहे तर त्यांनी बघा 11:45 रात्री पूजेला सुरुवात करायचं आहे पूजा मांडणी करण्यासाठी, आणि ती 12:34 शुभ मुहूर्त आहे। म्हणजे 11:45 ते 12:34 या वेळेमध्ये आपण पूजा मांडणी करायची आहे, हा शुभ मुहूर्त आहे। सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला पूजा मांडणी कशी करायची आहे, तर पूजा मांडणी करण्यासाठी बघा, आपल्याला एक पाट घ्या किंवा एक चौरंग घ्या, त्याच्यावरती एक ब्लाउज पीस आपल्याला स्वच्छ अंतरायचा आहे। आपल्याला प्रथम आपला दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्याच्यानंतर बघा, आपल्याला बघा या दिवशी इंद्रदेव, कुबेरदेव, चंद्रदेव, माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू
या सगळ्या देवतांची आपल्याला पूजा करायची असते। तर आपण इंद्र स्वरूप म्हणून आपल्याला कलश स्थापना करायची आहे। तर आपण जे ब्लाउज पीस अंतरलेला आहे तर त्याच्या मध्यभागी मागच्या साईडला आपल्याला तांदळाची रास थोडी टाकायची आहे, त्याच्यावरती हळदी कुंकू टाकायचं आहे आणि आपल्याला एक तांब्या घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये स्वच्छ भरून पाणी घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये 1 रुपयाचं नाणं, हळदी कुंकू, अक्षता, फूल, सुपारी या गोष्टी टाकायच्या आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला 5 विड्याची पानं किंवा 5 आंब्याची पानं ठेवायची आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला कलश स्थापना करायची आहे। कलश म्हणजे हे झाले आपले इंद्रदेव। त्याच्यानंतर बघा परत 2 विड्याची पानं घ्यायची आहे, ते आपल्या डाव्या साईडला ठेवायची आहेत। त्याच्यामध्ये आपल्याला तांदळाची रास टाकायची आहे आणि परत उजव्या साईडला 2 विड्याची पानं ठेवायची आहेत। आता आपण जी डावी साईड आहे तर डाव्या साईडला आपल्याला माता लक्ष्मीची मूर्ती आपण ठेवणार आहोत। आता तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर ती सुद्धा ठेवू शकता किंवा बघा तुम्ही माता लक्ष्मी स्वरूप तुम्ही सुपारी सुद्धा ठेवू शकता। आता उजव्या साईडला आपण जे 2 विड्याची पानं ठेवलेली आहेत त्याच्यावरती आपल्याला कुबेर देवांची पूजा करायची आहे। तर आपल्याला तुमच्याकडे कुबेर देवांची मूर्ती असेल तर ते ठेवू शकता, कुबेर यंत्र असेल तर ते ठेवू शकतात किंवा कुबेर स्वरूप आपण सुपारी सुद्धा त्या विड्याच्या पानावरती ठेवू शकतो। त्याचबरोबर मध्ये जी तांदळाची रास आपण टाकलेली आहे त्याच्यावरती आपल्याला हळदी कुंकू टाकायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे। हे झाले आपले चंद्रदेव। अशा सर्व देवतांची आपल्याला पूजा या दिवशी करायची आहे। तर आपण अगोदर दिवा प्रज्वलित केलेला आहे, कलश स्थापना केलेली आहे। बघा माता लक्ष्मीची मूर्ती आहे किंवा आपल्याकडे श्रीयंत्र आहे त्याच्यावरती आपल्याला अभिषेक घालायचा आहे। तर अभिषेक तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे घालू शकता, पाण्याने, पंचामृताने, परत पाण्याने, अशा पद्धतीने घालायचं आहे। श्रीसूक्त म्हणत सुद्धा आपण घालू शकतो किंवा एखादा लक्ष्मीचा मंत्र म्हणत सुद्धा आपल्याला लक्ष्मीच्या मूर्तीवरती अभिषेक घालायचा आहे। ती मूर्ती आपल्याला स्वच्छ पुसून आपल्याला डाव्या साईडला जी विड्याची आपण पानं ठेवलेली आहेत तिथे आपल्याला मूर्ती ठेवायची आहे। त्याच्यानंतर सेम आपल्याला कुबेर देवतांना सुद्धा आपल्याला अभिषेक घालायचा आहे आणि कुबेर देवतांचा जो मंत्र आहे तो मंत्र आपल्याला म्हणत अभिषेक घालायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला स्वच्छ मूर्ती किंवा कुबेर यंत्र किंवा सुपारी ती स्वच्छ पुसून आपल्याला उजव्या साईडला विड्याची जी पानं आहे त्याच्यावरती आपल्याला ठेवायचं आहे। त्याच्यानंतर धूप अगरबत्ती वगैरे आपल्याला लावायची आहे आणि आपण जे दूध बनवलेलं आहे तर ते दूध आपल्याला नैवेद्य म्हणून अर्पण करायचं आहे। आता बघा ही झाली पूजा मंडणी। तर ही पूजा मंडणी तुम्ही 12 वाजता मी सांगितल्याप्रमाणे 12 वाजता सुद्धा तुम्ही स्टार्ट करू शकता ह्या पूजा मंडणीला किंवा तुम्ही दिवसभरामध्ये सुद्धा पूजा मंडणी करू शकता किंवा रात्री 11:45 ते 12:34 या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही ही पूजा मंडणी करू शकता। त्यानंतर महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत। तर सेवा भरपूर सेवा आहेत। तर बघा आपल्याला दारिद्र्य निवारण मंत्र आपल्याला म्हणायचा आहे। तर तो मंत्र असा आहे बघा, ऋणरोगादि दारिद्र्यम अपमृत्युभय शोक मनस्थापम नश्यंतु मम सर्वदा। हा जो दारिद्र्य मंत्र आहे तो आपल्याला प्रथम म्हणायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ यांचा 1 माळी जप करायचा आहे। 1 माळी म्हणजे 108 वेळेस आपल्याला श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र 1 माळ जपायची आहे, म्हणजे 108 वेळेस आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे। तर लक्ष्मी गायत्री मंत्र असा आहे, ओम श्री महालक्ष्मी विद्महे विष्णु पत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात। हा आपला लक्ष्मी गायत्री मंत्र आहे। तो याच्यानंतर आपल्याला विष्णु गायत्री मंत्र 1 माळ जपायचा आहे, 108 वेळेस म्हणायचा आहे। तर तो मंत्र असा आहे, ओम नारायणा विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात। हा झाला विष्णु गायत्री मंत्र। त्याच्यानंतर आपल्याला 1 माळ आपल्याला नवार्ण स्तोत्राचा सुद्धा जप करायचा आहे। तर नवार्ण स्तोत्र असा आहे,
ओम ऐं ब्रीं क्लीं चामुंडाये विचे, ओम ऐं ब्रीं क्लीं चामुंडाये विचय। त्यानंतर बघा एक माळ आपल्याला कुबेर मंत्र तो सुद्धा म्हणायचा आहे। तर कुबेर मंत्र असा आहे बघा, ओम श्रीं ओम ब्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं वित्तेश्वराय नमः। ओम श्रीं ओम ब्रीं श्रीं ब्रीं क्लीं श्रीं वित्तेश्वराय नमः। याचा एक माळ जप आपल्याला करायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला एक वेळेस श्री सूक्तम म्हणायचं आहे, फलश्रुती सहित म्हणायचं आहे। एक वेळेस व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे। तर हे तुम्ही संस्कृतमध्ये सुद्धा करू शकतात किंवा मराठीमध्ये सुद्धा करू शकतात। त्याचबरोबर बघा गीतेचा 15वा अध्यायाचा सुद्धा पठण करायचं आहे। तर अशा भरपूर अशा सेवा आहेत आपल्याला या दिवशी करायच्या आहेत। बघा साधारणतः आपल्याला रात्रीचे 1-1.5 सुद्धा या सेवा पूर्ण करण्यासाठी लागू शकतात। तर प्रत्येकाने सेवा या दिवशी केल्याच पाहिजे, कारण आपल्याला काहीतरी चांगलं व्हावं, आपलं काहीतरी आपल्याला भेटावं, यासाठी आपल्याला सेवा सुद्धा तशा जास्त कराव्या लागतात। आणि या दिवशी तसं जागरण करण्याला सुद्धा महत्त्व आहे। त्यामुळे आपल्या सेवा सुद्धा होतात, आपलं जागरण सुद्धा होतं, आपल्याकडे येणाऱ्या सकारात्मक ऊर्जा आहे ती सुद्धा आपल्याला भरभरून मिळते। देवी देवतांचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला भरभरून मिळतो। तर ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्ता, धन्यवाद।